सगळेजण मला म्हटले की नाही नवनाथ, तुझं 10वीमध्ये 12वीमध्ये मेरिटमध्ये आहेस, तू पहिल्या अटेम्प्टमध्ये MBBSला लागलास, MBBSमध्ये डिस्टिंक्शन मार्क्स आहेत, तुला 100% सिलेक्शन होईल, तो अजून एकदा प्रयत्न दे. आणि मी 2012 साली परत एकदा प्रयत्नाला सुरुवात केली. पुन्हा ते सायकल रिपीट झालं. मी प्री पास झालो, मी मेन्स पास झालो आणि परत मी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर थोडीशी प्रगती झाली दोन्ही अर्थाने आणि मी पुन्हा एकदा मुलाखतीला चांगले मार्क्स पाडण्यामध्ये अपयशी ठरलो. पण यावेळेस माझा UPSCचा रँक गेला 24 मार्काने. थोडक्यात दुसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रगती झाली. पहिली 4 वेळेस गेला, दुसऱ्या वेळेस 24 मार्काने रँक गेला. पुन्हा सर्वजण म्हटले की नाही नवनाथ, तुझं 100% तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल. ऑलरेडी तू 2 अटेम्प्ट्समध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहेस, तर 100% तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुझं सिलेक्शन होईल. पुन्हा एकदा मी तयारीला लागलो. प्री दिली, प्री पास झालो. पुन्हा एकदा मेन्सला अपियर झालो. त्यावेळेस माझ्यामध्ये एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स होता की नाही, माझं मेन्स मी आरामात पास होतो आहे, मला इंटरव्ह्यूवर काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी मी फोकस करायला लागलो. पण मी हे विसरलो की जेव्हा तुमचा फोकस जातो UPSCचा, त्यावेळेस UPSC तुम्हाला भरपूर काही शिकून जाते आणि त्याही वेळेस मला शिकून गेली UPSC. मी मेन्स फेल झालो तिसऱ्या अटेम्प्टमध्ये.